नाना प्रकारांनी नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत हे असा प्रयत्न करत आहेत की आपण कुठेतरी फेमस कसे होऊ आणि म्हणूनच त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावरती वक्तव्य केलेले। ते असं म्हणतात की एकनाथ शिंदेजी हे तेवढंच बोलतात जेवढं भारतीय जनता पार्टी त्यांना चावी देते। तर नाना आपणास मी एक सांगू इच्छितो की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रभर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये फिरत असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची भाषण सुद्धा ते करत असतात। जनतेमध्ये राहून जनतेच्या विकासासाठी काम करत असतात। तेव्हा आम्हाला कोणाच्या चावी भरण्याची काही गरज नाही। आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ह्या जे काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत, लोकप्रिय व्यक्ती आहेत, त्यांच्यावर बोलून स्वतः कसं प्रसिद्ध होता येईल याच्याकरता प्रयत्न करतात। परंतु माझं आपणास हे सांगणं आहे की मुंबईच्या आपल्याच पक्षाच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडजी या आपल्यावरती काय काय आरोप करत आहेत आपण त्याचा विचार करावा। विजय वडेट्टीवार आपल्यावरती काय काय आरोप करत आहेत त्याचा आपण विचार करावा। आमच्या पक्षाच्या प्रमुखांवरती आपण बोलू नये। दुसरी गोष्ट आपण असं सुद्धा म्हणाला आहात की या देशामध्ये गेले 50-60 वर्षांपासून जेव्हापासून काँग्रेस इथे सत्ता होती तेव्हा सर्व जाती धर्माचे खास करून मुसलमान लोक गुण्यागोविंदाने इथे नांदतायत। पहा, जेव्हापासून गेल्या 10 वर्षांपासून आदरणीय नरेंद्र मोदीजींची सत्ता केंद्रामध्ये आली आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची सत्ता आली तेव्हापासून सुद्धा या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सर्व जाती धर्माची माणसं गुण्यागोविंदाने नांदत आहेत। तेव्हा उगीच आपण थापा मारू नका। धन्यवाद।